नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर सुप्रसिद्ध मॅनेजमेंट ट्रेनर कांचन दीक्षित यांनी मांडलेला एक अतिशय सुंदर विचार ऐकूया. अर्ध्या तासाचं व्रत काय आहे? तर फक्त अर्धा तास तयारीला द्यायचा रात्री झोपण्याआधी. किती वेळ? फक्त अर्धा तास. आता या अर्ध्या तासाचं वेळ व्यवस्थापनात अतिशय महत्त्व आहे आणि मनापासून काही गोष्टी केल्या ना तर येणारा जो दिवस आहे तो शांततापूर्ण आणि समाधानकारक जाईल. मग तुम्ही नोकरी करणारे असाल, विद्यार्थी असाल, गृहिणी असाल, कोणीही असा, प्रत्येकाला उपयोगी आहे असा हा गोल्डन रूल. आता या अर्ध्या तासात काय करायचं आहे? तुम्ही सुरुवातीला पेन आणि कागद घेऊन उद्या करायच्या कामांची यादी करायची. महत्त्वाचं, कमी महत्त्वाचं हे ठरवून त्यांना क्रमांक द्यायचे. कामाचा अंदाज घेत ढोबळ वेळापत्रक तयार करायचं. आता लहानपणी आपण शाळेची बॅग लावायचो ना, त्याप्रमाणे ऑफिस किंवा कामाची बॅग किंवा पर्स तयार करा. तुमच्या घरातलं एखादं मोकळं टेबल किंवा कपाटाचा मोकळा कप्पा अशी एक जागा निश्चित करा आणि लहान सहान वस्तू ठेवायला एखादा रिकामा ट्रे घ्या. आता उद्यासाठीचा ड्रेस तिथे आपल्याला ठेवायचा आहे. शेजारी घड्याळ, चार्जर, पेन, पैसे, रुमाल, कार्ड्स या सगळ्या आवश्यक वस्तू, ॲक्सेसरीज आणून ठेवायच्या आहेत. उद्या करायची दुरुस्तीची कामं, बिलं आणायच्या वस्तूंची यादी, कोणाच्या परत देण्याच्या वस्तू हे सगळं समोर ठेवायचं आहे. पाकिटातली कॅश ही सुद्धा तपासून बघायची आहे. यामुळे काय होणार आहे माहिती आहे? यामुळे उद्याच्या येणाऱ्या सुंदर दिवसासाठी तुम्ही तयार राहणार आहात. आणि सगळं तयार आहे हे जेव्हा आपल्या मनाला कळतं, हा संदेश जेव्हा त्याला मिळतो, तेव्हा आपोआप एक निवांतपणा आपल्याला मिळतो. अनेक जण असं करत असतीलही, पण ज्यांची सकाळी सकाळी चिडचिड होते, वस्तू सापडत नाही म्हणून पळापळ होते, त्यांनी हे रात्रीच्या अर्ध्या तासाचं व्रत घ्यायचं आहे. कितीही उशीर झाला तरीसुद्धा चालेल. अर्धा तास उशिरा झोपल्यानं काही फारसा फरक पडत नाही, पण जर तयारी नसेल तर दुसऱ्या दिवसाची सुरुवातच बिघडते. श्रोते हो, अशा काही आपण सवयी लावून घेतल्या ना तर त्या नक्कीच आपल्यासाठी आणि इतरांसाठीही फायदेशीर असतात. मग अर्ध्या तासाचं व्रत घेऊया आणि आपला येणारा दिवस सुंदर करूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.